तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 8 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सकाळी सगळे आपापली कामं करत असतात. नाना पेपर वाचत असतात. नाना म्हणतात, अरे ऋषिकेश, सारंग, सौमित्र, तुम्ही तर म्हणाला होतात ना की पेपरमध्ये मकरंदचा फोटो येणार आहे. तो फोटो नाही आला आहे. सगळे पेपर चेक करतात, पण पेपरमध्ये कुठे फोटोच नसतो. इथे माया मनात म्हणते, चला, ऐश्वर्याने आपलं काम चोख केलं, फोटो आला नाही दादाचा, एकदम मस्त काम झालं. तर थोड्या वेळाने सगळे पोलीस चौकीला पोहोचतात आणि पोलिसांना विचारतात की तुम्ही पेपरमध्ये फोटो नाही दिला का? पोलीस म्हणतात, आम्ही दिला होता, पण कसा आला नाही काय माहिती नाही. पण घाबरू नका, सोशल मीडियावरती आम्ही अपलोड केलेला आहे. आता लगेचच कळेल आपल्याला. कोणी त्यांना मकरंदला बघितलं की आपल्याला कॉन्टॅक्ट लगेच करतील. तर इथे मायाला सगळं कळतं. माया म्हणते, मी कशी काय हा पॉईंट विसरले, कसं काय लक्षात नाही आलं. आता काहीही झालं तरी ते लोक दादापर्यंत पोहोचता कामा नये. माया घाबरलेली असते. दादाला तिथून कसं हलवायचं या विचारात असते. तर सोशल मीडियावरती तो फोटो व्हायरल झालेला असतो. एक कंपाऊंडर तो फोटो बघतो आणि समोरच्या माणसाकडे बघतो. समोरचा माणूस हा सेम मकरंदच असतो. तो माणूस लगेच पोलिसांना फोन लावतो. पोलीस जानकी ऋषिकेशला म्हणतात, मुळशीजवळ एक हॉस्पिटल आहे, तिथे मकरंद दिसलाय, चला आपण जाऊ. सगळेच मकरंदला शोधायला निघतात. आता सगळे मिळून जेव्हा मकरंदला पकडतील तेव्हा मायाचं भांडं फुटल्यावरती आता तरी माया सुधारेल का? मकरंद, माया यांना कशी शिक्षा होते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी मंदिरातून घरी येते. मायाला किडनॅप केलं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत असते. मायाची लवकरात लवकर सुटका व्हावी म्हणून ती प्रार्थना करते. तर इथे सारंग, ऋषिकेश मायाचा शोध घ्यायला निघालेले असतात. त्यांना रस्त्यावरती माया खाली पडलेली दिसते. माया बेशुद्ध असते. ऋषिकेश, सारंग तिला शुद्धीवरती आणतात आणि विचारतात, अगं माया, तू बरी आहेस ना? माया म्हणते, हो बरी आहे. सारंग, ऋषिकेश मायाला घरी घेऊन येतात. सगळे मायाला विचारतात, माया, अगं हे जखमा कशा काय झाल्या तुला? तू कुठे होतीस आणि काय केलं त्या गुंडांनी तुझ्यासोबत? माया म्हणते, त्या माणसांनी मला गाडीमध्ये ओढून घेतलं. त्यानंतर मी प्रतिकार करत होते, झटापट झाली आणि मग मी गाडीतून उडी मारली. ते माणसं माझा पाठलाग करत होते आणि मी पळत होते. पळता पळता मी पडले आणि लागलं डोक्याला. कधी बेशुद्ध पडले कळलंच नाही. जानकी म्हणते, पण ती माणसं होती तरी कोण? माया म्हणते, ऐश्वर्याची माणसं होती ती. ते ऐश्वर्याबद्दल बोलत होते ना तेव्हा ऐकलं. ऋषिकेश म्हणतो, वाटलंच होतं ही ऐश्वर्याच करेल. आपण आत्ता जाऊ पोलीस चौकीमध्ये आणि कंप्लेंट करू. माया म्हणते, नाही, आपण नाही करू शकत कंप्लेंट. ऐश्वर्याविरोधात कुठलाही पुरावा नाही आपल्याकडे. आपण कसं काय सिद्ध करणार? आणि हो, ते फक्त ऐश्वर्याबद्दल बोलत नव्हते तर मास्कमॅनबद्दल सुद्धा बोलत होते. जानकी म्हणते, तरी वाटलंच होतं. मास्कमॅन आणि ऐश्वर्या दोन्ही सामील आहेत. माया म्हणते, हो, ते दोघं सामील आहेत. आता आपल्याला सावध राहायला हवं. जानकी म्हणते, चल तुझं ड्रेसिंग करून देते. जानकी, सारंग मायाला रूममध्ये घेऊन जातात. तिचं ड्रेसिंग करतात. माया गप्पा मारता मारताच जानकीकडून सगळं काढून घेते. मकरंद सापडला का नाही, नाही सापडला तर त्याचा आता पुढे शोध कसा घेणार आहे, काय चालू आहे सगळं विचारते. जानकी सगळं सांगून जाते. जानकी म्हणते, मकरंद आता तरी सापडला नाही आहे, पण लवकरच तो सापडणार आहे. त्याचा जुना एक फोटो सापडलाय, तो खराब होता. पण सौमित्र, भाऊजी, अवंतिका मुंबईला गेलेत. AI च्या मदतीने तो फोटो नीट करून आणणार आहेत. एकदा मकरंदचा फोटो सापडला ना की सगळं समोर येईल. माया घाबरते. तिला वाटतं की असं व्हायला नको. तर थोड्या वेळाने सौमित्र, अवंतिका मुंबईवरून येतात आणि ते सगळ्यांना आवाज देऊन बोलवून घेतात. सगळे तिथे आलेले असतात. सौमित्र, अवंतिका AI च्या मदतीने जो फोटो नीट करून आणलाय तो फोटो सगळ्यांना दाखवतात. ऋषिकेश म्हणतो, बरं झाला हा फोटो मिळाला. आता त्या मकरंदची कुंडली सगळी काढायची. चला पोलीस स्टेशनला जाऊ आपण. तिथे गेल्यावरती आपल्याला कळेलच मकरंद कोण आहे आणि त्याला कसं शोधून काढायचे. तो मास्कमॅन पण आपल्याला लगेच कळेल. माया सगळं लपून ऐकते. मायाचा थरकाप उडालेला असतो. तर थोड्या वेळाने सगळे पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि मकरंदचा फोटो दाखवतात. पोलीस म्हणतात, याचा फोटो तर फाईलमधून पण गायब आहे. याचा क्रिमिनल रेकॉर्ड होता, पण आम्ही फोटो शोधण्याचा प्रयत्न केला, फोटो कोणीतरी सगळीकडून गायब करून टाकलाय. ऋषिकेश म्हणतो, हो, हा पण आम्हाला सापडला नाही. हा कसाबसा सापडला आणि AI च्या मदतीने आम्ही सगळं केलं आहे. सर, हा आहे ना खूप आधी आम्हाला त्रास द्यायचा आणि आधी त्याने मास्कमॅन म्हणून खूप काही काही लफडी केलेली आहेत. तुम्ही प्लीज शोधून काढा. पोलीस म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका. पेपरमध्ये आता उद्याच फोटो देऊ आणि ह्याला लवकरात लवकर शोधून काढू. तर इथे सुमित्रा, अवंतिका, जानकी, सारंग सगळे बोलत असतात. जानकी म्हणते, मला पूर्ण खात्री आहे तो मेलाच नाही आहे. मकरंदची तेव्हा डेड बॉडी सापडली नव्हती. 12 वर्षांपूर्वी तो तसाच होता. म्हणजे तो जिवंत आहे. तो लपून बसला असेल आणि आत्ता बाहेर आला असेल. अवंतिका म्हणते, वहिनी, आपण सोशल मीडियावरती फोटो देऊ म्हणजे काही ना काही कळेलच.
जानकीने मायासाठी सूप बनवलेलं असतं. सारंग म्हणतो, वहिनी तुला खूप काम असतं ना, मी आहे ना, मी नेऊन देतो ते सूप. अवंतिका, जानकी सारंगला चिडवतात. सारंग सूप द्यायला जातो. सगळ्यांनाच कळलेलं असतं की सारंग मायाच्या प्रेमात पडलाय. सगळ्यांनाच वाटतं की माया सारंग यांचं लग्न लावून द्यावं. सुमित्रा म्हणते, हे बघा ती नंतरची गोष्ट आहे. आपल्याला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडायचे, त्यातून आधी बाहेर पडू आणि नंतर बघू लग्नाचं. जानकी आता लग्नाचा घाट घालू नकोस. जानकी ठीक आहे म्हणते आणि पुन्हा सगळे विचार करायला लागतात. तर इथे माया आपल्या रूममध्ये विचार करत असते आणि तेवढ्या तिथे सारंग येतो. सारंग तिला सूप देतो आणि माया विचारते, काही कळलंय का? पोलीस चौकीला गेले होते सगळे फोटो घेऊन, काही फोन वगैरे आला का? सारंग म्हणतो, हो फोन आला होता दादाचा. पोलिसांनी सांगितले उद्या ते पेपरमध्ये फोटो देणार आहेत, म्हणजे एक पॅम्पलेटच देणार आहेत, त्यात मकरंदचा फोटो असेल. उद्या सगळं कळेल आपल्याला, मकरंद कुठे आहे, काय करतो काय नाही सगळं कळेल. माया घाबरते आणि तिला ऐश्वर्याचा फोन येतो. माया सारंगसमोर तर काही फोनवर बोलू शकत नाही. माया सारंगला म्हणते, माझ्या फॅमिलीचा फोन आहे, तू बाहेर जातोस का? सारंग बाहेर निघून जातो. माया ऐश्वर्याचा तो फोन घेते. ऐश्वर्या विचारते, काही कळलंय का? मकरंदचा फोटो त्या लोकांनी शोधलाय का? माया म्हणते, हो शोधलाय त्यांनी, आता उद्याच पेपरमध्ये पॅम्पलेट देणार आहेत. ऐश्वर्या विचारते, कुठल्या पेपरमध्ये? माया म्हणते, मुळशीतला नंबर 1 पेपर आहे ना, त्याच्यामध्ये देणार आहेत. उद्या दादाचा फोटो सगळीकडे गेला तर माझी वाट लागेल. दादा हे सगळं करतोय, सगळ्यांना कळेल, काय करायचं आता? ऐश्वर्या म्हणते, तू काही काळजी करू नको, मी आहे ना, मी उद्या ते पॅम्पलेट सगळे विकत घेऊन टाकेल आणि पेपरमध्ये ते पॅम्पलेट येणारच नाही. माया, ज्या माणसाने माझी एवढी मदत केली आहे त्याला मी कोणाच्याच हाताला पडू देणार नाही, मी त्याची मदत करणार आता. माया ऐश्वर्या आहे म्हटल्यावरती जरा रिलॅक्स होते. तर रात्री जानकी आपल्या रूममध्ये असते, विचार करत असते आणि ऋषिकेश इथे येतो. ऋषिकेश म्हणतो, जानकी काय झाले, कसलं टेन्शन आहे? जानकी म्हणते, ऋषिकेश या सगळ्या गोंधळात आपण ओवीकडे लक्षच देऊ शकत नाही आहे, मला त्याचं वाईट वाटतंय. दुपारी पण मी तिच्यावर ओरडले. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं आपली लेक आहे ती, ती आपल्याला समजून घेईल. आता फक्त आहे ना मकरंद लवकरात लवकरच मिळाला पाहिजे बस. मला असं वाटतंय की हे सगळं मकरंद करत असेल आणि जर मकरंद मेलेला असेल तर हे कोणीतरी मकरंदच्या नावाने म्हणजेच मास्कमॅनच्या नावाने दुसरं कोणीतरी करत असेल. आपल्याला आता प्लॅन बी रेडी ठेवावा लागेल. जानकी काहीही करून मकरंद आता उद्या सापडलाच पाहिजे. जानकी म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, माझी पूर्ण खात्री आहे मकरंद सापडेलच. ऋषिकेश मागे आपण ओवीला घेऊन घराबाहेर पडलो होतो, कशा अवस्थेत राहिलो होतो. यावेळेस तर पूर्ण कुटुंब आहे, त्या सगळ्यांना आपण रस्त्यावरती येऊ द्यायचं नाही. काहीही करून आपण आता आपल्या फॅमिलीला वाचवायचंच आणि या सगळ्यातून मार्ग काढायचा आणि मकरंदला पुढे आणायचं. त्याला जेल झालीच पाहिजे, हे कर्जातून मुक्ती मिळालीच पाहिजे. ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, यावेळेस आपल्याला हवं तसंच होणार. जानकी ऋषिकेश प्लॅन बीचा विचार करतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.